हे थेट दृश्य आपण बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे। अजित डोभाल आणि त्यासोबत तीनही दलांचे प्रमुख नवी दिल्लीतनं ही दृश्य येत आहेत। खरं तर दर 2 तासांनी काही ना काही बैठका सुरूच आहेत, कारण पुढची नीती ठरवायची आहे। सगळ्या यंत्रणांचे प्रमुख आपल्याला बघायला मिळत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू अजित डोभाल हे सुद्धा बैठकीमध्ये दिसत आहेत। संरक्षण मंत्री दिसत आहेत, अनेक दलांचे प्रमुख आपल्याला या बैठकीमध्ये बघायला मिळत आहेत। पाकिस्तानची आगळीक एका बाजूला सुरू आहे, चर्चेची तयारी दाखवलेली आहे आणि दुसरीकडे भारत पाकिस्तानशी चर्चा करणार का आणि चर्चा करणार तर ती कुठल्या मुद्द्यांवर करणार हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। दुसरीकडे पाकिस्तानकडून चर्चेचं आवाहन तर केलं जाते, मात्र त्यात सुद्धा किती तथ्य आहे याचा काही नेम नाही, कारण पाकिस्तान जे बोलतो ते मुळीच करत नाही। त्यामुळे हे सगळं खोटारडं असतं, खोटारडेपणाचं असतं, त्यामुळे त्यावरती विश्वास ठेवणं सुद्धा चुकीचं आहे। मात्र आता एकूणच भारताची पुढची रणनीती काय असणार, जो काही संघर्ष सुरू आहे त्यामध्ये सध्याची स्थिती काय याची माहिती अजित डोभाल यांच्याकडनं पंतप्रधानांना सुद्धा दिली जाते आणि त्यासोबत त्यावरती चर्चा सुद्धा सुरू आहे। याआधी सकाळी पंतप्रधान आणि अजित डोभाल यांच्यामध्ये सुद्धा एक मीटिंग झाली आणि आता या सगळ्यांची सुरू आहे, त्याची दृश्य आपण बघतोय। एका बाजूला अजित डोभाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झाली आणि त्याच्या पाठोपाठ अगदी 1-2 तासामध्येच तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षण मंत्री अजित डोभाल या सगळ्यांची पंतप्रधानांसोबत बैठक होतीये। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आताची पुन्हा एक महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये, ही कुठे सुरू आहे, कोण कोण उपस्थित? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी 7 लोककल्याण मार्गावरती एक अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल याशिवाय संरक्षण सचिव हे देखील उपस्थित आहे। सोबतच तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित आहे आणि सोबतच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे देखील उपस्थित आहे। महत्त्वाचं म्हणजे सलग 3 दिवस पाकिस्तानकडून ज्या कुरघोड्या होत्या त्या कुरघोड्यानंतर भारताने कशा पद्धतीने रणनीती आखावी या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक ही सुरू आहे सध्या। आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते, आज सकाळी देखील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाची बैठक झाली। यामध्ये पंतप्रधानांना संपूर्ण माहिती रात्रभरात ज्या पद्धतीने पाकिस्तानी कुरघोडी गेली त्या संदर्भातले सर्व अहवाल अजित डोभाल यांनी दिले। त्यानंतर आता ही अत्यंत महत्त्वाची बैठक होत आहे। धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी या बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नक्की कशा प्रकारे रणनीती आखली जाऊ शकते? पंतप्रधान नरेंद्र मोदी या बातमीनंतर की बाबा चीन पाकिस्तान चर्चेची तयारी दाखवत आहे, या बातमीनंतर कशा प्रकारची रणनीती आखली जाऊ शकते? भारताचा नेहमीच प्रयत्न असतो की कुठल्याही परिस्थितीत युद्ध होऊ नये, पण ज्या पद्धतीनं पाकिस्तान लपून छपून वार करतो आणि कुरघोडी करतो, घुसखोरीच्या माध्यमातून भारतीय सर्वसामान्य नागरिकांना अटॅक करतो, त्याच्यावरती हल्ला करतो, ज्या पद्धतीनं पहलगामला निष्पाप 26 पर्यटकांवरती हल्ला करून त्यांना जीव मारलेले आहे। असं असताना या सगळ्या संदर्भात आता अंतिम निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे, कशा पद्धतीने धोरणात्मक निर्णय घ्यायचा। पण ज्या पद्धतीने चर्चा अशी आहे की निश्चितपणे पाकिस्तानला या संदर्भात धडा शिकवायचा आणि त्या धडा कुठल्या माध्यमातून शिकवायचा या संदर्भात आता पाहणे अतिशय महत्त्वाचं असेल। सोबतच जर बघितलं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील दबाव वाढला जात आहे। त्यामुळे आता पाकिस्तान आणि भारताच्या चर्चेची सुरुवात होते का हे पुन्हा एकदा पाहायला लागेल। नक्की तुझ्याकडनं दिल्ली संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही पुन्हा घेऊ। तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। अजून एका मोठ्या बातमीकडे आपण वळतो आहोत। दहशतवाद्यांविरोधात भारतानं मोठी कारवाई केलेली आहे। 7 मेला भारताच्या कारवाईत टॉपचे दहशतवादी ठार झालेले होते। यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मुदस्सीर खडियान खास ठार झालाय। जैश-ए-मोहम्मदचाच दहशतवादी हाफिज मोहम्मद जमील सुद्धा ठार झाला। जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मोहम्मद युसुफ फजहर हा सुद्धा ठार झाला आणि लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी खालिद सुद्धा ठार झालेला आहे। जैश-ए-मोहम्मदचाच दहशतवादी मोहम्मद हसन खान हा देखील ठार झालाय। हे 5 टॉपचे दहशतवादी जे आणखी नवीन दहशतवादी घडवायचे, त्यांना आर्थिक पुरवठा करायचे, त्यांना प्रशिक्षण द्यायचे, या सगळ्यांचा खात्मा भारतानं केलाय। त्यामुळे हे मोठं यश भारताचं दहशतवादाविरोधातलं। दहशतवादी कोण कोण ठार झाले, 7 मेला जी आपण कारवाई केली होती ते पुन्हा एकदा अधिकृतरित्या समोर आलेलं आहे। तीच नावं सगळी आपण बघतोय। पुन्हा एकदा बघा, लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मुदस्सीर खडियान, त्याचबरोबर जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी हाफिज मोहम्मद जामील हा सुद्धा ठार झालेला आहे।
जैश ए मोहम्मदचाच मोहम्मद युसुफ अजहर तर लष्कर ए तैबाचा दहशतवादी हा खालिद सुद्धा ठार झालाय आणि जैश ए मोहम्मदचाच दहशतवादी मोहम्मद हसन खान हे 5 टॉपचे दहशतवादी आणि ज्यावेळेला त्यांचा खात्मा झाला पाकिस्तानकडनं त्यांना अगदी अधिकृतपणे श्रद्धांजली वाहण्यात आली, त्यांना सलामी सुद्धा देण्यात आलेली होती आणि मग त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले. आतापर्यंत पाकिस्तान दहशतवादाला आम्ही खतपाणी घालत नाही असं म्हणत होतो, दहशतवाद्यांना पोसत नाही असं म्हणत होतो, पण चक्क या शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक पुन्हा एकदा पाकचा चेहराच उघड झाला की दहशतवादाला कसं पोसलं जातं आणि खतपाणी घातलं जातं. त्यानंतर सियालकोटमधनं एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे. लष्करानं ड्रोन पाडल्याचा एक व्हिडिओ आहे आणि पाकच्या कारवायांना भारतानं दिलेलं हे चोख प्रत्युत्तर. सियालकोट मधला हा नवा व्हिडिओ, लष्करानं ड्रोन पाडल्याचा हा सियालकोटचा. पाकिस्तानच्या या कारवायांना चोख प्रत्युत्तर कसं दिलं जात आहे त्याचे वारंवार आपण व्हिडिओ सुद्धा बघतोय. हा ड्रोन पाकिस्तानकडनं आलेला तो देखील कसा हवेत उडवण्यात आलेला आहे. सियालकोटमधनं हा नवा व्हिडिओ समोर आलाय. सियालकोटमध्ये लष्करानं ड्रोन पाडल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय. पाकिस्तानच्या कारवायांना भारताकडनं मिळालेलं चोख प्रत्युत्तर, त्याचे पुरावे हे व्हिडिओ आहेत. ड्रोन पाठवले जात आहेत पाकिस्तानकडून आणि तेच हवेत पाडले जात आहेत, हवेत फोडले जात आहेत आणि मग त्याचे अवशेष फक्त खाली येत आहेत. साधारणपणे 26 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं रात्रभरात पाकिस्तानकडून, पण भारतानं चोख उत्तर दिलेलं आहे. कुठेही भारताचं नुकसान हे ड्रोन आणि मिसाईल्स करू शकलेले नाही. पाकड्यांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला. कारण पाकिस्ताननं भारतावरती करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे एअरबेसच्या नुकसानात जे काही नुकसान झालं त्याचं खंडन भारतीय सैन्यानं केलेलं आहे. म्हणजे आम्ही एअरबेसचं नुकसान केलं असं पाकिस्तानकडून सांगितलं जात आहे, सोशल मीडियावर व्हायरल केलं जात आहे. तर ही जी इमेजेस आहेत, सकाळची इमेजेस आहेत, छायाचित्र आहेत, ती दाखवून पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्ट करण्यात आलं की भारत कसं खोटं बोलत आहे आणि आपले एअरबेस कसे एकदम व्यवस्थित आहेत, इंटॅक्ट आहेत. पाककडून सोशल मीडियावर हे सातत्यानं सांगितलं गेलं की आम्ही भारताच्या 5 एअरबेस स्टेशन्सना लक्ष्य केलेलं आहे, पण ते एअरबेस स्टेशन्स कसे व्यवस्थित आहेत हे पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं की खोटं कसं पाककडून पसरवलं जात आहे आणि भारत कसा त्याचं खंडन करतो. एअरबेस स्टेशन्स आपले कुठलेही खराब झालेले नाहीत. आपली जी पट्टी आहे, धावपट्टी, ती देखील तशीच्या तशी आहे असं दाखवलं गेलं. पाकिस्ताननं जे दावे केलेले होते त्याची पोलखोल भारतानं केलेली आहे. At the end, I would also like to show you a few images of Air Force bases in the Punjab sector and Rajasthan sector, where it is mighty clear that we are debunking the Pakistani claims of causing destruction at these air bases. You can yourself see the normalcy in these Air Force stations. This is Sirsa, Suratgarh. The runways are intact. They are also time just notice they are also stamped. This is today. पाकिस्तान ने मिस इन्फॉर्मेशन का सहारा लेते हुए आदमपुर स्थित S-400 प्रणाली, सूरतगढ़ व सिरसा के हवाई अड्डों, नगरोटा के ब्रह्मोस बेस, देहरागिरी के तोपखाना पोजीशन तथा चंडीगढ़ के अग्रिम गोला बारूद डिपो को नष्ट करने के झूठे दावे सोशल मीडिया पर फैलाए. भारत इन फॉल्स नैरेटिव्स को पूर्णतः खारिज करता. भारताच्या हल्ल्यानंतरही पाकिस्तान आपलं अयशस्वी प्रयत्न सुरूच ठेवताना दिसतंय. पाकिस्तानातील लाहोर जवळ पाकिस्ताननं 2 प्रवासी विमानांचा वापर केल्याचा दावा करण्यात येतोय.
युद्धजन्य परिस्थितीत प्रवासी विमानांचा वापर ढाल म्हणून करण्यात आला. काय ते दुर्दैव. पाकिस्ताननं हवाई क्षेत्र बंद केलेलं नाही, चुपचाप गुप्तपणे ते सुरू ठेवलेलं आहे आणि भारतीय शहरांकडे ड्रोन पाठवले जात आहेत. म्हणजे एका बाजूला प्रवासी विमान वापरायचं आणि त्याच्या आडून लढाऊ विमान किंवा ड्रोन पाठवायचे. आपल्याच प्रवासी जे आहेत, आपले पाकिस्तानी नागरिक जे आहेत, त्यांच्या विमानाला त्यांना स्वतःला ढाल बनवायचे, अशा प्रकारचे हल्ले सुरू आहेत. म्हणजे उद्या चुकून जर आपण ते ड्रोन पाडायला गेलो आणि प्रवासी विमानाला लक्ष झालं तर कांगावा करता येईल की कसं भारतानं आमच्या प्रवासी विमानाला लक्ष केलं. ही रणनीती, हा डाव होता पाकिस्तानचा जो हाणून पाडला भारतानं. ही दृश्य बघा, गुप्तपणे हे हवाई सेवा सुरू ठेवली गेलेली आहे. प्रवासी विमानं गुप्तपणे वापरली जात आहेत. इसके अलावा पाकिस्तान का गैर जिम्मेदाराना व्यवहार फिर से सामने आया. 7 मई 2025 को रात 8:30 बजे एक असफल अकारण ड्रोन और मिसाइल हमला करने के बावजूद पाकिस्तान ने अपना नागरिक हवाई क्षेत्र बंद नहीं किया. पाकिस्तान अपने नागरिक विमानों को ढाल के रूप में इस्तेमाल कर रहा है, जबकि उसे अच्छी तरह से पता है कि भारत पर उसके हमले से हवाई रक्षा की तीव्र प्रतिक्रिया होगी. ये भारत और पाकिस्तान के बीच अंतर्राष्ट्रीय सीमा के पास उड़ान भरने वाले अंतर्राष्ट्रीय उड़ानों सहित नागरिक विमानों के लिए सुरक्षित नहीं है.